नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कोड, शरीरावर पडलेला पांढरा डाग. अगदी शाप दिल्यासारखं वाटलं ना? कारण आजही समाजामध्ये कोड याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. कोड म्हणजे शारीरिक सौंदर्याला विद्रूप करणारा डाग, विद्रूप करणारा शाप. आणि तो जर स्त्रीला मिळाला तर त्या स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यासोबतच तिचं आयुष्यही कसं उद्ध्वस्त होतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. कन्नड साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका, समाजसेविका आणि तसेच इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या मूळ कन्नडमध्ये लिहिलेल्या पण मराठी अनुवादित असलेल्या महाश्वेता या कादंबरीमध्ये. मी योगिता वाकचौरे पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये आज याच पुस्तकाबद्दल बोलणार आहे. भारतामध्ये अनेक भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादित झालेलं आहे. त्यात मराठीत अनुवाद केलेला आहे उमा कुलकर्णी यांनी. हे पुस्तक वाचून खरं तर अनेक वर्ष झाली, पण आजही हे पुस्तक पाहिलं की अनुपमाचा रोमांचकारी प्रवास डोळ्यासमोर येतो आणि मनाला एक वेगळीच उभारी देऊन जातो. अनुपमा या कथेची नायिका, गरीब शाळा मास्तरांची मुलगी, पण निसर्गाने तिला सौंदर्यासोबतच सर्व गुण संपन्नतेचाही आशीर्वाद दिला. गर्भश्रीमंत आणि पुरुष सौंदर्याची मदन ही पदवी लाभलेला, त्यासोबतच MBBS ला पहिला आलेला डॉक्टर आनंद. याला खरं तर नायक म्हणावं का? मला वाटतं हे पुस्तक वाचून ते तुम्हीच ठरवा. पण आनंद अनुपमाला पाहतो आणि त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. सर्वांचा विरोध पत्करून तो तिच्याशी लग्नही करतो. कुणालाही अनुपमाच्या नशिबाचा हेवा वाटावा असा त्या दोघांचा संसार. पण अचानक एक दिवशी या संसारावर डाग पडतो, कोडाचा. आणि हा पांढरा डाग अनुपमाच्या आयुष्यात अंधार पसरवतो. 7 फेरे घेऊन आयुष्याची साथ देण्याची ज्याने वचन दिले तो जोडीदारही मौन व्रत धारण करतो आणि अनुपमाच्या आयुष्याला, अनुपमाच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. हे पुस्तक वाचताना तुम्हाला प्रेम, करुणा, ममता, राग, द्वेष, मत्सर अशा भावविश्वातल्या प्रत्येक भावनेचा स्पर्श होईल. उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या संकटांना तोंड देत, वास्तवतेचं भान ठेवून समर्थपणे, सक्षमपणे स्वतःच्या आयुष्याला आकार देणारी अनुपमा पाहिली, वाचली की आपल्याला लेखिकेच्या प्रगल्भ विचारांची जाणीव होते आणि नायिकेला योग्य तो न्याय दिला याचं समाधान मिळतं. हे पुस्तक फक्त कुणा कोड झालेल्या स्त्रीसाठी किंवा कुणा कोड झालेल्या व्यक्तीसाठी नाही, तर हे पुस्तक त्या प्रत्येक उपेक्षित व्यक्तीसाठी आहे, ज्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटाने अंधार पसरला आहे आणि त्याचं पुढचं आयुष्य समर्थपणे त्याचं स्वतःचं त्याला अस्तित्व निर्माण करायचं आहे. अशा व्यक्तींना या पुस्तकातून, या कथेतून नक्की प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. या पुस्तकाची भाषा इतकी साधी आणि सरळ आहे, त्यामुळेच कदाचित ती आपल्याला आपलीशी वाटते. आणि कथा इतकी भावणारी आहे, भारावून टाकणारी आहे की पहिल्या पानापासून शेवटपर्यंत कधी पोहोचाल हेही कळणार नाही. शरीर सौंदर्यापेक्षाही मनाचं सौंदर्य मोठं असतं, मनाचं सौंदर्य श्रेष्ठ असतं हे सिद्ध करणारी महाश्वेता. नक्की वाचा. अनुपमाचा हा रोमांचकारी, हा संघर्षकारी प्रवास जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या मनाला एक वेगळीच प्रेरणा मिळेल, हे निश्चित. नक्की वाचा महाश्वेता. प्रिय वाचक हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.